आज आपण 11th बेस डिटर्मिनंट टॉपिक आहे. तर त्याचा एक बेसिक क्वेश्चन बघू, ज्याच्यामध्ये एक्सपान्शन ऑफ सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट आणि सॉल्व द इक्वेशन याचं कॉम्बिनेशन आहे. तर आपण प्रॉब्लेम बघू. असं क्वेश्चन आहे, हे फर्स्ट डिटर्मिनंट आहे 2x 5 8x, सेकंड डिटर्मिनंट 6 - 2 7 3. हे इक्वल आहेत, इक्वालिटी. देन व्हॅल्यू ऑफ x, इथे जे ऑप्शन आहेत 3 ± 3 ± 6 आणि 6. तर आपण याला एक्सपांड करू. पहिल्यांदा 2x इंटू x मायनस 8 × 5 क्रॅमर्स रूल. 2x इंटू x minus 8 × 5 is equal to 6 × 3 minus 7 × -2. 2x square minus 40 is equal to 18 plus 14. 2x square is equal to 32 plus 40. 18 plus 14 is equal to 32 plus 40 72. 2x square is equal to 72. Therefore x square is equal to 72 upon 2 म्हणजे 36. That is x is equal to plus or minus 6. So here is the option plus or minus 6. एक सेकंड ऑर्डर डिटर्मिनंटचं एक्सपान्शन एक सिंपल एक्झाम्पल आहे, ते आपण या ठिकाणी डिस्कस केलं.